आज आपण उकळत्या पाण्यामध्ये कच्ची केळी आणि मुरमुरे घालून मजेदार अशी रेसिपी बनवणार आहोत. एकदा बनवली तर तुम्ही नेहमी याप्रमाणे बनवाल. एखादी पार्टी असेल त्याच्यासाठी स्टार्टर म्हणून बनवू शकता. आता न्यू इयर येतच आहे, तर त्याच्यासाठी हे स्टार्टर म्हणून खूप छान पर्याय आहे. तर या रेसिपीसाठी आपल्याला 2 कच्ची केळी लागणार आहे. त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून केळी घेतलेले आहेत. त्याचे जे सुरुवातीचा पार्ट आणि शेवटचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपण गॅसवर उकळायला पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला केळी घालायची. याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी या वाफवून घ्यायच्यात. याच्याऐवजी तुम्ही कुकरला सुद्धा ह्या केळी वाफवून घेऊ शकतात. आपल्या केळी आहेत त्या छान शिजलेल्या आहेत बघा. तर हे आपल्याला काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. आपली केळी थंड होती तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर त्याच्यासाठी इथे मी 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत. तर मुरमुरे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 1 ते 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे. याच्यातलं मी सगळं पाणी आता काढून टाकणार आहे आणि चांगलं पाणी याच्यामध्ये आपल्याला परत टाकून एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचे. आपली केळी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे. याचं साल काढून टाकायचं आहे आणि आपल्याला केळी किसून घ्यायची. किसण्याच्या ऐवजी तुम्ही बारीक स्मॅश जरी केली तरी सुद्धा चालेल, पण ती जास्त शिजलेली असेल तेव्हाच करू शकता. तर किसून झालेली आहे केळी. याच्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर बेसन पीठ घालायचं आहे आणि आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर मी इथे शिमला मिरची, गाजर आणि कांदा घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मटर आता सीझनमध्ये आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. 1 चमचाभर गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा याच्यामध्ये चाट मसाला आणि 1 चमचाभर याच्यामध्ये आपल्याला जिरे पावडर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळ्या गोष्टी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या. अगदी सहज एकजीव होता. त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला घालायचं नाहीये. जी केळीचं आणि भाज्यांचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जे मुरमुरे होते त्याच्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे सगळं. तर ते मुरमुरे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मी आता एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि याला एक चौकोनी किंवा जसा आकार हवा आपल्याला तसा तुम्ही देऊ शकता. मी इथे रेक्टँगल आकार दिलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला याला जसा आकार द्यायचा त्याप्रमाणे आकार देऊ शकता. तर बाकीचे पण मी याचप्रमाणे तयार करून घेणार आहे. तर सगळे मी याप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही डायरेक्टली असेच तळले तर ते खूप तेलकट होतात. तर त्याच्यासाठी एक स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची. त्याच्यासाठी इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याची मस्त अशी स्लरी तयार करून घ्यायची. खूप पातळ करायचं नाही आहे आणि किंवा खूप घट्टही करायचं नाही आहे. आपल्या नाश्त्याला लागेल इतपत घट्ट ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे इथे साईडला मी बारीक रवासुद्धा घेतलेला आहे. आपण कोटिंगला याला रवा लावणार आहोत, म्हणजे आपले जे केळीचे कटलेट्स आहेत ते खूप छान क्रिस्पी होतात बघा. तर स्लरीमध्ये डिप केल्यानंतर रव्याचं आपल्याला कोटिंग व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. वरतून रवा टाकायचा आहे आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो रवा आहे तो व्यवस्थित चिकटतो आणि तेलामध्ये सुटत नाही आहे. अगदी हलक्या हाताने लावला तर तो तेलामध्ये सुटतो. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे. तर याचप्रमाणे बाकीचे जे कटलेट्स आहेत त्याला सुद्धा आपल्याला रव्याचं कोटिंग लावून घ्यायचं आहे. तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे कटलेट्स आपल्याला टाकायचे आणि दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. तर दुसऱ्या साईडनीही आपण तळून घेतोय. आपण व्यवस्थित दाबल्यामुळे खूप जास्त प्रमाणात जो रवा आहे तो तेलामध्ये सुटत नाही. तर छान क्रिस्पी आपले जे कटलेट्स आहेत ते तळल्या गेलेले आहेत. तर याचप्रमाणे मी बाकीचे कटलेट्स सुद्धा तळून घेतलेले आहेत. मस्त क्रिस्पी झालेले आहेत. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. आता न्यू इयर येतंय तर न्यू इयरसाठी तुम्ही हे बनवू शकता. खूप छान क्रिस्पी झालेले आहेत. ज्यांना जास्त क्रिस्पी हवं असेल त्यांनी याप्रमाणे ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले तर खूप जास्त क्रिस्पी होतात आणि भरपूर वेळ असेच क्रिस्पी राहतात.